मग आता त्रास देणं म्हणजे कुठली भाषा लँग्वेज तरी सांगा लंकेनला म्हणा की त्रास देणं म्हणजे नेमकं काय असतं. विकेमपर्यंत जायला तुम्हाला 2 ते 3 माणसांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मंत्री साहेबांसमोर जायला तुम्ही डिरेक्टली अपॉइंटमेंट त्यांच्या पीएला घेऊन तुम्ही जाऊ शकता. खासदार साहेबांपर्यंत तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काही कामच नाही. काय कामाचं नाही. डब्यात घातले शेतकरी. अजिबात नको आहेत. अजिबात मोदी सरकार नको आहे. सर्व लोक फायद्यासाठी जातात. निलेश लंके जर खासदार होणार असेल, खासदार जरी झाले तरी ते काहीतरी स्वतःचा फायदाच पाहणार का संत तुकाराम ते. नमस्कार, मी विजया वामन. लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झालेली आहे. आता आपण आहोत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये. कालच पारनेर पोरकं झालंय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण या ठिकाणचे जे आमदार होते निलेश लंके त्यांनी आता आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. मुळात म्हणजे खासदारकी लढवण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणं कितपत योग्य होतं असा प्रश्न तर आहेच, परंतु त्या पलीकडे जाऊन सुद्धा निलेश लंकेंनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागाचं फळ म्हणून पारनेरकर त्यांच्या मागे उभे राहणार का, हा एका बाजूला प्रश्न आहे. दुसरीकडे पारनेर म्हणजे गुंडगिरी, पारनेर म्हणजे दहशतवाद आणि पारनेर म्हणजे दादागिरी असं शहर म्हणून सुद्धा पारनेरकडे पाहिलं जाते. मग या मागचा नेमका मेन माणूस कोण आहे, अशा बऱ्याचशा चर्चा ज्या आहेत त्या पारनेरमध्ये सुरू असतात. आता या ठिकाणची लढत आहे भाजपाचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके अशी. त्यामुळे आपण आज पारनेर विधानसभा मतदारसंघातील निलेश लंके यांचा जो बालेकिल्ला आहे पारनेर, या ठिकाणचा आढावा घेणार आहोत की या ठिकाणी सध्या हवा कुणाची आहे, निलेश लंकेंच्या बाजूने वातावरण आहे का, आणि त्यांचा जो बालेकिल्ला आहे तेथील लोक तरी त्यांच्या पाठीशी उभे आहेत का, तेव्हा कुठे ते जिल्हा सर करू शकतात. आता आपण या ठिकाणच्या लोकांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडूनच या ठिकाणचं ओपिनियन जाणून घेणार आहोत. सध्या निलेश लंके की सुजय विखे पाटील असं वातावरण जे आहे ते तयार झालंय. तुमचा कौल कुणाकडून आहे? सध्या तर आता इकडचे आमचे आमदार लंकेच आहे, त्याच्यामुळे कल त्यांच्याकडे द्यावा लागणार आम्हाला. तुमचे आमदार लंके आहेत म्हणून कल द्यायचा की कामं केलेत म्हणून कल द्यायचा? कामं केले ते दोघांनी बी केलेले नाही तसे कामं. हा, तसं ते लंके आमच्या तालुक्याचे आहे म्हणून त्याच्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की निलेश लंकेंनी काल आमदारकीचा राजीनामा दिला. ही वेळ याच्यामुळे आली की त्यांना खासदारकी लढवायची होती. निलेश लंकेंची पहिलीच टर्म होती, त्यांनी 5 वर्ष पूर्ण करायला हवे होते की नव्हते? ते तर आहेच वाजपूर, पण त्यांना आता खासदारकी व्हायची म्हणून त्यांनी केलंय. म्हणजे जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो अशीच काही परिस्थिती? तसं नाही म्हणता. बरं, मग एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, पारनेर मधून तरी निलेश लंकेंना लीड मिळेल का? हा, थोडंफार नेहमीपेक्षा चांगलं मिळेल. लीड मिळेल. ओके. लोकसभा निवडणूक लागली की भल्या भल्यांना शेतकरी आठवतो. भले 5 वर्ष मग तो आठवू किंवा न आठवू, पण निवडणुका लागल्या की शेतकरी आठवतो. त्यामुळे आत्ताच्या घडीला या लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं शेतकऱ्यांना काय वाटतं, पुन्हा एकदा मोदी सरकारला 400 पार करण्यासाठी त्यांच्या सोबत उभं राहायचं की आपल्या कांद्याला, आपल्या कापसाला, आपल्या हरभऱ्यांना, आपल्या भाजीला भाव मिळवण्यासाठी पुन्हा सरकार बदलण्याचा निर्णय घ्यायचा? असे बरेचसे प्रश्न आहेत. आपण या ठिकाणचं जे छोटंसं हे भाजी मार्केट आहे येथील लोकांना विचारूयात की त्यांचं सध्याच्या सरकारबाबत काय मत आहे. आजी बोलता ना? बरं, जाऊ द्या. भाजीचा भाव तर सांगताल? 10 रुपये 5 रुपये काय भाजीचा भाव? काय आहे तुमचे टमाटे कसे पावशेर आहेत? टमाटे 20 किलो. 20 किलो. काकडी 20 किलो. कोबी 10 गड्डा. 10 पावशेरचा गड्डा. बरं, परवडतो का भाजीपाला? परवडतो. आता काय करायचं, नाही परवडून काय करता तुम्ही? म्हणजे तुमच्या शेतातला माल आहे की तुम्ही घेतलेला आहे? घेतलं नाही बाबा. अच्छा, शेतातलं काय परवडतो का? आता नाही परवडून घरी काय करता, भाकर नको. अच्छा, मग तेच ना. बरं, थांबा, तुमचं सांगा मग. अहो, भाव तर सांगताल, सांगा कसा आहे तुमचा टमाटा? टमाटा 20 किलो. काय वाटतं सध्याच्या सरकारबाबत? काय वाटतं? काय सरकारबाबत काय वाटणार आहे? बरं, तुमचे आमदार जे आहे तिथले ज्यांनी काल राजीनामा दिलाय ते आता खासदारकी लढवणार आहेत, लोकसभेला उभे आहेत. काय वाटतं आमदारांचं काम कसं आहे? आता आपण कधी म्हणजे परिचयच नाही आपला, कधी जाणं नाही येणं नाही, त्याच्यामुळे काय वाटणार नाही. निलेश लंकेंशी काही परिचय आलाच नाही अजून, आपण गेलोच नाही काही. बरं, ठीक आहे. सुजय विखे त्यांचं नाव तर ऐकलं असेल, कधी फिरकलेत का इकडे?
कधी काही संपर्क, काही चर्चा, काहीच नाही. बर, तर आपण आता ज्या ठिकाणी आहोत तो आहे नगर पारनेर विधानसभा मतदारसंघ. या ठिकाणचे आमदार जे आहेत ते निलेश लंके, जे लोकसभेला उभे आहेत. लोकांचा आमदारांसोबत परिचय नाही, खासदाराचा तर लांब लांबपर्यंत विषय सुद्धा घेण्यात अर्थ नाही. आणखी या ठिकाणचे काही लोक आहेत. मला तर असं वाटतं की लोक कमी बोलतायत. नेमकं या ठिकाणी खरोखर दहशत आहे की त्यांना बोलायचं नाही, असे अनेक प्रश्न आहेत. परंतु आपण आणखी लोकांची मतं जाणून घेतल्यानंतरच कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. मतदान करणार म्हणल्यावर किमान जर विषय शेतकऱ्यांचा आलाय तर सध्याची ओव्हरऑल परिस्थिती बघून वाटतंय काय सरकार राहिलं पाहिजे, बदललं पाहिजे? सरकार राहिलं तरी चालतंय, तसं काही अडचण नाही. म्हणजे तुम्हाला चालतोय, मोदी सरकार चालतंय. बरं, मग आता लढत निलेश लंके वर्सेस सुजय विखे पाटील आहे, काय वाटतं? सुजित पाटील चांगले हिसाब होत असं. विखे पाटील आला, कधी संपर्क आला त्यांच्या सोबत? संपर्क नाही, आपला यांचा आमदारांचा आलेला आहे, निलेश लंकेंचा आलाय. आणि सुजय विखेंचं काम पण चांगलं वाटतंय. मत केंद्रात भाजपच पाहिजे, महाराष्ट्रात नाही पाहिजे भाजप. ओके, केंद्रात भाजप पाहिजे. मग आता तुमचे आमदार लोकसभेला उभे आहेत, आता काय करायचं? आमदार भाजपचे येतलेच राहतील, खासदार भाजपचे. विखे? हो, ठीक आहे. आपण ज्या ठिकाणी आहे तो निलेश लंकेंचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणच्या लोकांचं मत असं आहे की केंद्रामध्ये भाजप पाहिजे आणि राज्यात सत्ता बदल झाला तरी सुद्धा चालतोय. आपण 4-2 लोकांची मतं घेतली आहेत. आणखी काही लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. मतदान तर करणार आहेत. मग तुमच्या समोर 2 उमेदवार आहे, एक सुजय विखे आहेत, एक निलेश लंके आहेत. मग काय वाटतं, काम कोणाचं चांगलं आहे, कसं आहे? काय आपल्याला काही संबंधच नाही ना असं. अहो, मतदान तर करताल. बरं ठीक आहे, त्या सोडून कोणी एकंदरीत केंद्रातील जे सरकार आहे ते मोदी सरकार आहे, त्यांच्या विरोधामध्ये गेलं पाहिजे की तुम्हाला केंद्रात पुन्हा मोदी सरकार पाहिजे? मोदी सरकार काय कामाचं आहे? शेतकरी आहेत का तुम्ही? शेताला भाव काय सध्या, म्हणजे मालाला तुमच्या? काय बाजार नाही, बाजारच नाही शेताला. आता सुजय विखे पाटलांनी कांदा निर्यात बंदी उठवली होती असं ऐकलं होतं. काही उठवली होती काही? उठवली होती पाठीमाग. पाठीमाग उठवली होती. म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काही कामच नाही? काय कामाचं नाही, त्यांनी डब्यात घातले शेतकरी. निवडून तर तुम्हीच दिलेत ना. असं माहिती आहे का हे असं होणार म्हणून? 2 टर्म, आता 3री टर्म आहे मोदी सरकारची. काय नाही, बरोबर नाही मोदी सरकार. बरं, राजकारणात जाऊ द्या. पारनेर मधले तुम्ही, एकंदरीत पारनेर मध्ये विकास आहे की नाही? नाही, पारनेर मध्ये आहेत राहिलं मॅडम, बरं का? नाही, पण विकास झालाय की नाही झालाय? विकासाचं नाही माझं, म्हणजे तुम्हाला मला कसं बोलायचं माहिती का, मला आम्हाला राजकारणात बोलता नाहीत काही. बरं, मग बाकी काहीच नाही. असे कोणते प्रश्न आहेत की जे केंद्राकडून सुटणं गरजेचं होतं, ते सुटले की नाही सुटले? मला विचारूच नका, तुम्ही पुढे जाऊन विचारला. अहो, पण प्रश्न जे आपले देशाचे प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा बोला. आहे तुम्ही, मग पण नागरिक ह्या विषयी मी बरोबर बोललो तुम्हाला. मला तर प्रश्न पडलाय, पारनेर मध्ये खरोखर दहशत आहे की काय? खरंच असा प्रश्न, लोक बोलतच नाही डायरेक्टली. इथलेच आहेत का काका तुम्ही पारनेरचे? काय परिस्थिती सध्याची राजकारणाची? तुम्हाला माहिती आता, तुम्ही अहो पण मला सांगा, इलेक्शन तर लागलंय का नाही? इलेक्शन लागलंय, उमेदवार कोण आहे आता काय माहिती? अहो, तुमचाच आमदार उभा आहे ना उमेदवारीसाठी. अच्छा, हे चाललं, एवढं काय सांगता यायचं नाही. पण काय तुम्हाला 4 शब्द विचारायचे ते विचारा. बरं, काय वाटतं तुम्हाला ओव्हरऑल सध्या केंद्रात जी परिस्थिती आहे, म्हणजे मोदी सरकार आहे, आता 3री टर्म, त्यांना म्हणणं असं आहे की आम्ही 400 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणू. मोदी सरकारवर खुश आहेत का? नाही, मोदी सरकारवर खुश आहे आणि सरकारही चांगलं आहे, पण त्यांनी पहिल्याच निवडणुकीला फसवलं नाही का? 15 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार होते, टाकलेच नाही निवडून गेल्यावर. बरोबर. मग आता शेतकरी येडे आहेत का मतदान करायला? हे बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. फसवलं म्हणल्यावर आता शेतकरी कसं काय निवडून देतील? आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा. बरोबर. मग असे भरपूर प्रश्न आहेत. तुम्ही सत्ता घेता आणि फसवता लोकांना, तर कसं काय लोक निवडून देतील? बरोबर. आता दादागिरीला कोण घाबरतं का? असं आहे. तर झालं 2च शब्दामध्ये हे सगळं. 2च शब्दातच उत्तर असतंय. काय म्हणणं आहे तुमचं? 2च शब्दात. बरं, अहो मी काय सांगते ऐका तर, तुम्ही बोलू नका, मी तुम्हाला
विचारलं का निलेश लंके की विखे विचारलं का? नाही विचारलं. मी तुम्हाला काय विचारलं, 3 वर्ष झालेत मोदींना निवडून देत आहेत, मग तुम्ही याला काय वाटतं की म्हणजे आता 3री टर्म असू शकते त्यांची, ते राहिले पाहिजे की ते गेले पाहिजे? अजिबात नको आहेत, अजिबात मोदी सरकार नको आहे. काहीच नाही केलं त्यांनी. हां, म्हणजे राज्यातलं सरकार पाहिजे आणि केंद्रातलं गेलं पाहिजे. राज्यातलं नको केंद्रातलं नको, आम्हाला दोन्ही पण नको. लोकांनी सरसकट नोटांना मतदान केलं म्हणजे नाही तर मिळवलं. त्याची राजकीय परिस्थिती अशी आहे, पारनेरमध्ये याच मतदारसंघाचे आमदार निलेश लंके उभे आहेत, त्यांच्या क्रॉसमध्ये सुजय विखे पाटील उभे आहेत. एकतर निलेश लंके की सुजय विखे सांगा, नाही तर मग केंद्रातलं कामकाज बरं बोला. केंद्राचं म्हणजे ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार नॅशनल लेवलला तर चांगलं आहे, चांगलं करतं आहे, काय त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रगती पाहता. पण जे राजकारण चाललं आहे, जे स्टेट लेवलला चाललं आहे, ते BJPचं थोडं खराब चाललेलं. म्हणजे पण याच्यामध्ये एक प्रश्न असा पडतो की जर मोदी सरकारचं कामकाज चांगलं आहे ना, तर मग जो विरोधात बोलतो त्याच्या मागे तुम्ही ईडी लावता, CBI लावता. भाजपवाले एवढे धुतल्या तांदळाचे आहेत का की त्यांच्या मागे कुणीच लागत नाही? मग हे जे कपटीपणाचं राजकारण नाही. मी तुम्हाला तेच बोलतोय, BJPचं राजकारण खराब चाललेलं आहे. पण जर नॅशनल लेवलला आपण बघतो तर गेल्या काही वर्षापासून तर आत्ताच्या या 15 वर्षामध्ये ना जे भारताचं नाव वर आलेलं आहे, तर ते काहीतरी मोदीमुळे आलेलं आहे असं कुठेतरी जाणवलं. पण राजकारण जर बघायला गेलं तर ते BJP थोडं हेच करते, म्हणजे बरंच खालच्या पातळीवर चाललेली दिसते, असं आहे. तर वारंवार प्रश्न तोच आहे की जर मोदी सरकार स्वतःला एक महाशक्ती म्हणून किंवा ताकदीचा पक्ष म्हणून जर मिरवत आहे, तर मग विरोधकांना घाबरतंय का? असे प्रश्न आहेत. हे झालं राजकारणाचं. मग प्रश्न तोच तर आहे ना, तुमच्याकडे आल्यानंतर मग सगळे साफ होतात. हा, आणि दुसरं इकडे असल्यानंतर सगळे ईडी लावतात. हे चुकीचं आहे. मग प्रश्न तोच आहे, जर तुमच्या एवढी जर यांच्याकडे ताकद आहे तर मग तुम्ही विरोधकांना घाबरता का, असा प्रश्न आहे लोकांचा. तेच म्हणायचं ना मला. ते विरोधकांना घाबरत नाहीये, पण विरोधकांना म्हणजे आवाज बंद करून विरोधक टिकवायचा नाहीये थोडक्यात. आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधक तर पाहिजे ना. ते तर साहजिक, बिना विरोधाचं प्रगतीच होणार. मला तुम्ही सांगा, विरोधक असा भक्कम आहे का तो परत त्यांच्या लेवलला जाणार नाही? अरविंद केजरीवाल हे नाव होतं तेवढं स्ट्रॉंग, त्यांना अटक झाली आता. मग तेच मला म्हणायचं, आता विरोधक किती भक्कम असेल ना तर ते बरोबर त्यांच्याकडे जातो ईडी लावल्यावर. फायदा काय त्याचा? कोणलाही मतदान केलं त्याचा काहीच फायदा होत नाही. तर ही जी आहे ही सत्य परिस्थिती आहे की विरोधक जर ठेवायचाच नाहीये आणि आपणच हुकुमशाह आहोत असं मिरवायचं का, असे जे प्रश्न आहेत ना ते जनतेतून निघतायत. असे बरेचसे प्रश्न आहेत जे जनतेला पडलेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरे आपण शोधणार आहोत. इलेक्शनचे त्यांची 5 वर्षाची टर्म पूर्ण झालेली नव्हती, तेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. तुम्ही त्यांना मतदान केलं असेल तर ते तुम्हाला पटलाय का निर्णय? राजीनामा त्यांनी द्यायला पण नव्हता, समजा मराठा आरक्षणासाठी असं द्यायला पाहिजे, पण त्यांनी खासदारकीसाठी दिलाय. खासदारकीसाठी दिला म्हणजे चुकीचं आहे ना, किंवा आम्हाला पाणी प्रश्न आमच्या थोडासा काय पाणी प्रश्नासाठी दिला असतं तर. पाण्याचे असे कोणते प्रश्न आहेत की जे सुटणं अपेक्षित होतं? पाण्याचा प्रश्न. बरं, 5 वर्षांच्या सुजय विखेंच्या कामगिरीबद्दल काय मत आहे? काम दोघांनी केले. विखेंचा तुमचा कधी परिचय आला का? आला परिचय? ते तर फोन घेत नाहीत म्हणून ऐकलंय. आलाय काय? तुम्ही सुजय विखे पाटील, निलेश लंके दोघांपैकी कोणाच्या कामगिरीवर खुश आहात? ते दोघांच्या नाहीत, दोघांची चांगली. पारनेरमध्ये अशी कुठली प्रश्न होती की जे सुटणं अपेक्षित होतं किंवा सुटलेच सगळे? पाण्याचाच प्रश्न आहे. खासदारकीला उभे राहिलेत, पारनेरमधून लीड भेटेल का त्यांना? काय आता याच्यावर अवलंबून आहे, लोकांच्यावर अवलंबून आहे. बरं, तुमचं काय मत आहे? काहीच बोलायचंच नाही. तुमचं काय? आम्ही असं ऐकलंय पारनेरमध्ये दहशत खूप आहे म्हणून, मग तुम्ही बोलले नाही का? असं वाटतं खरोखर दहशत आहे म्हणून. असं वाटतंय. तुम्हाला पण वाटतंय का? बरं, तुमचं काय मत आहे?
कशाबद्दल? बरं, सध्याच्या ओव्हरऑल परिस्थितीबद्दल सांगा, तालुक्याचा विषयच घेत नाही मी. आता परिस्थिती अशी आहे, हां आमचा पारनेर तालुका दुष्काळी आहे. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे BJP सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही. आज कांद्याचे बाजारभाव कसे आहेत, शेतीमालाच्या कोणत्याही याला बाजारभाव नाही आहे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये एवढे मराठी आमदार आहेत, मग मराठी मोर्चाच्या टायमाला हे मराठा असणारे आमदार गेले कुठं होते? तसं निलेश लंके स्वतःहून त्याच्यामध्ये उतरले होते. बरोबर. त्याच्यामुळं आमची पसंती निलेश लंकेला आहे. बरोबर. तुमचं काय मत आहे? नो कमेंट्स. बरं, इथली परिस्थितीवर नाही, केंद्रावर तर बोलू शकता. परिस्थिती काय आहे ती? आता 2 वर्ष झाले मोदी सरकारला निवडून दिलंय, 3रं वर्ष काय म्हणतंय? पुन्हा मोदी सरकार की बदल? शेतकरी फार नाराज आहे. शेतकरी फार. आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे की फोडाफोडी करायची, इन्कम टॅक्स, CBI, ED ह्या चौकशा लावायच्या, या टाईपच्या राजकारण या अगोदर कधी तुम्ही बघितलंय का इतक्या वर्षांपासून? नाही बघितलं. नाही पाहिले. बरं, निलेश लंके डायरेक्ट, पुढे काही विचारायचंच नाही. बरं, फक्त निलेश लंके. का बरं? कामं केलीत का पण त्यांनी? काय केलीत? ठीक आहे. सध्या लोकसभेसाठी तुमचे आमदार उभे आहेत, ज्यांनी काल राजीनामा दिलाय. काय वाटतं, निलेश लंके हे खासदार लेवल पर्यंत जाऊ शकतील का? तालुक्याचं काम तर बाकी राहिलेलं आहेत ना त्यांचं. खासदारकीचं काम करण्यासाठी सुजय विखे तर सक्षम होतेच ना. अशी त्यांना कुठली हे लागलं की आपण खासदार व्हावं आणि जिल्ह्याचा विकास करावा? तालुक्याचा विकास बाकी आहे ना. ओके. अशी कोणती प्रश्न होती की जी तालुक्यातली निलेश लंकेंनी सोडवायला हवी होती पण सोडवली नाही? पाणी प्रश्न आहे. पाणी प्रश्न. आणखी कोणते कामं झालेत? तुम्ही सांगा ना. आता तुम्ही विचारायला आलात तर तुम्ही सांगा कोणते कामं झाले. देवदर्शन सोडून कोणते कामं झाले ते तरी सांगा. बर. या अगोदर विजयराव आवटी होते, त्यांनी काही कामं केली होती का? विचारा तालुक्यातल्या सर्व लोकांना. ओके. आम्ही खाजगी चर्चा अशी ऐकली की विजयराव आवटी यांना डावललं गेलं आणि लंकेंना निवडून आणलं गेलं. त्याला कारण आवटींचा स्वभाव होता. आता सुद्धा लोक निलेश लंके किंवा विखे यामध्ये फक्त विखेंच्या स्वभावामुळे विखे नको असं म्हणतायत. स्वभाव कसला? विखेंचा काय वाईट स्वभाव? विखेंचा तुमचा कधी 5 वर्षात परिचय आला? मोदीचा तुमचा आला का? नाही, खासदार आहेत, मतदान तुम्ही सुजय विखेंना केलं. काम तर चालू आहे ना मॅडम. नाही. हा, शेवटी कसं आहे, त्यांच्याकडे 5 ते 7 तालुके असतात. सर्व ठिकाणी जाणं गरजेचं नसतं. आपला बाप जर आपल्याला जर 4 मुलं असले तर 4 मुलांना रोज तर भेटत नाही, पण काम तर होतच राहतं. बरोबर. असं आहे त्यांचं. शेवटी व्याप मोठा आहे, त्यांचे शिक्षण संस्था आहे, त्यांचे बाकीचे कामं आहेत. एवढे 5-6 तालुके असताना व्याप्त असणार आणि सर्व आणि काम होत नाही असं कोण म्हणतं? तुम्ही नगरला राहतात का कुठं राहतात? नगरलाच. मग बायपास बघा, बाकीची कामं बघा. मग कोणती कामं राहिली तशी त्यांच्याकडून? आणि सगळीकडे डायो जोच असतात. आम्ही ऐकलंय की पारनेर मध्ये जास्त दहशत असते म्हणून, खरं आहे का खोटं आहे? ते पारनेरच्या लोकांना विचारा. तुम्ही पारनेरचे नाहीत का? आम्ही पारनेरचे, पण आम्हाला नाही वाटत एवढी दहशत आहे म्हणून. नाही असं वाटतं. ओके. सध्या निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाय, तो खासदारकीसाठी. त्यांनी ते देणं योग्य होतं का चूक होतं? हे बघा, आता ते आमदार आहेत, ते त्यांच्या जागी बरोबर आहे किंवा नाही हे त्यांनी ठरवायचं. शेवटी ते आमदार आहे. कशासाठी दिला किंवा काय दिला, त्यांना पुढे जाऊन काय ह्याच्यात काम करायचं हे आपण सांगणारे कोण आहेत ना. ते तेवढं त्यांच्या जागी सक्षम आहेत ते. आणि त्यांना असं वाटत असेल की जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मोठं काम करायचं तर त्यांचा निर्णय कदाचित. निलेश लंकेंचं म्हणणं असं होतं की विखेंनी स्पेसिफिक पारनेर तालुक्याला त्रास दिला. काय तालुक्याला त्रास दिला? 35 वर्ष त्यांचे आजोबा होते. लोक जगत नव्हते का? जगतच होते ना. मग आता त्रास देणं म्हणजे कुठली भाषा, लँग्वेज तरी सांगा. लंकेंना म्हणा की त्रास देणं म्हणजे नेमकं काय असतं? त्रास देणं म्हणजे नेमकं काय, ही डेफिनेशन लंके साहेबांना विचारा. लंके साहेबांना म्हणावं की तुम्ही जे कामं केले, तुम्ही कोविडच्या काळात मारहाण झाली, कोणाला झाली, काय झाली, कशी झाली, तुम्हाला बी विचारणार आहेच ना कोणी. कोविडच्या काळात त्यांचं काम मोठं होतं, तुम्ही तर मारहाणीचा विषय काढला. काय काम मोठं होतं? मग डॉक्टरांनी भारतात कामच नाही केलं का कोविडच्या काळात? मग त्यांना बी पदवी द्यायला पाहिजे. नाही केलं का कोविडच्या काळात? डॉक्टर लोकांनी कामच नाही केले का? की भारतात फक्त लंके साहेबांनीच काम केलं?
पण त्या सगळ्या डॉक्टरांना तर मग ग्रीन्स बुक रेकॉर्डची पदवी द्यायला पाहिजे. पण त्या काळी ते एकमेव असे आमदार होते की ज्यांनी एवढं मोठं कोविड सेंटर उभा करून. विखे पाटलांचे नव्हते का कोविड सेंटर? त्यांचं कोणतं कोविड सेंटर होतं? जे दिसत नाही ते तुम्हाला कळत नाही. बरं, सुजय विखे पाटलांच्या मुद्द्याकडे आलेत म्हणून हा प्रश्न आहे. सुजय विखे पाटील यांनी म्हटलं होतं 5 वर्षांपूर्वी जेव्हा ते प्रचार करत होते, जर तुमच्या समोर 2 प्रश्न उभे राहिले, जर तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलत पाहिजे, तुमच्या समोर विखे हा एक उमेदवार आहे, समोरचा एक उमेदवार आहे, तर तुम्ही कोणाकडे जाता? तुमच्या घरातील कोणाला एंजिओप्लास्टी करायची, खुबा बदलायचा आहे, तुमच्या समोरचा उमेदवार आहे आणि एक विखे, तर तुम्ही कोणाकडे जाता? म्हणजे तुम्हाला थोडक्यात सवलती वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला विखे हा एक ऑप्शन राहणार. तर तुमची कधी गरज पडली का विखेंकडे? त्यांनी काही सवलत दिली का? आम्ही रोज जातो विखेंच्या हॉस्पिटलला. ओके, मग मोफत उपचार होतो सगळं? केस पेपर वगैरे काही फाडत नाही? काहीच गरज नाही लागत. आम्ही जिवंत उदाहरण, आमचं केस पेपर वाटलं तर दाखवतो ऑन मीडिया. बरं, काय तुमचं जर 10 रुपयात जर एंजिओप्लास्टी होत असेल तर काय वाईट बोलतात? आणि सर्व लोक फायद्यासाठी जातात. निलेश लंके जर खासदार होणार असेल, खासदार जरी झाले तरी ते काहीतरी स्वतःचा फायदाच पाहणार का? संत तुकाराम आहेत ते. मान्य करतो आम्ही तालुक्यासाठी त्यांनी काम केलं असेल लंके साहेबांनी, मग बाकीच्यांनी काही कामच नाही केलं का तालुक्यात? विजय रावतेंनी पाठीमागच्या 3 टर्ममध्ये काही कामच नाही केलं का? काम सर्वांनी करतात. शेवटी ज्याचा प्रश्न असतो, ज्याला त्याला कुठं जायचं आहे ज्यांनी ठरवायचं. पूर्वी विजयराव सेनेत होते, सेनेत नाही, पूर्वी काँग्रेसमध्ये होते, सेनेत जाऊन निवडून आले. निलेश लंके पूर्वी सेनेत होते, राष्ट्रवादीत जाऊन निवडून आले. हे सर्कल चालू राहतं. शेवटी ज्याला त्याला पर्याय शोधायचा असतो स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, यांनी शोधलं काय फरक पडतो? तर ही जी आहे ही राजकारणातील परिस्थिती आहे. आपण जिथे आहोत तो निलेश लंकेंचा बालेकिल्ला आहे, पण ह्या बालेकिल्ल्यातून जो सूर आहे तो सूर विरोधी आहे. याचा अर्थ असा निघतो की निलेश लंके यांनी अगोदर तालुक्यावरती लक्ष केंद्रित करायला हवं होतं आणि लगेच खासदारकीचा विचार करायला नको होता, असं काहीसं मतदारांचं मत निघतंय. आणखी आपण लोकांसोबत चर्चा करणार आहोत, पाहूया त्यांचं काय मत आहे. परिस्थितीवर काय मत आहे तेवढं सांगा फक्त. राज्य केंद्राबद्दल बोलू शकता तुम्ही? आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील, जे पाटील सांगतील ते आम्ही करणार. मराठा आरक्षणाच्या वेळेस तर विखे मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिलेत. आम्ही काय सांगणार, पाटील जे म्हणतील ते. आम्हाला विखे नको, लंके नको, आम्हाला मनोज जरांगे पाटील जे सांगतील ते आम्ही तयार करायला आहे. चालेल. तर हेही मनोज जरांगे फॅक्टर सुद्धा कोणत्या तालुक्यात किती काम करणार हे पाहणं गरजेचं आहे. अर्थातच मराठा मोर्चाची सुरुवात जिथून झाली तो हा अहमदनगर जिल्हा होता आणि त्यामुळेच या ठिकाणी मराठा मतं नेमकं कोणाकडे वळणार हे सुद्धा खूप जास्त गरजेचं असणार आहे आणि ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. उमेदवार काय होता? निलेश लंके साहेब आणि सुजय विखे पाटील. हा, दोघांपैकी कुणाशी संपर्क आला का आतापर्यंत? आलेला आहे. कुणाशी आलाय? निलेश लंके साहेबांबरोबर आलाय. कधी फोन केला, उचलला? येतात, कामाला येतात ते. येतात. सुजय विखे पाटलांना कधी फोन केले का? त्यांचा कधी संपर्क तुमच्याशी आला का? बरं, मग काहींचं मत असं आहे की विकास केला नाही, नुसतेच बड्डे, जागरण, गोंधळ. नाही, असं काही नाही. आता शेवटी काय ते राजकारण स्टेटमेंट आहे. ओके. निलेश लंकेंची कामं आहेत बऱ्यापैकी आहे. पारनेरपुरता विचार केला तर परिवर्तन होऊ शकतं, चान्सेस आहे. निलेश लंकेंना पारनेरमधून लीड मिळेल का? भेटू शकतं. ओके. तर आपण बघितलंय पारनेरमध्ये जसं अजित पवार गट शरद पवार गट झालाय, IPL मध्ये हार्दिक पांड्या गट रोहित शर्मा गट झालाय, तसं इथे सुद्धा 2 गट आहेत. या मतांतरांच्या लढाईमध्ये पारनेरकर निलेश लंकेंना लीड देतात की नाही हाही प्रश्न आहे. सुजय विखेंवरतीही तितकाच मोठ्या प्रमाणावरती रोष आहे आणि निलेश लंके यांच्यावरती सुद्धा काही प्रमाणावरती रोष आहे. तुम्ही आत्ता 2 मिनिटापूर्वी म्हटले लोक घाबरतात, का वाटतं घाबरतात म्हणून? लोक घाबरतात कारण बऱ्याच जणांना दोघांना पण दुखवायचं नाही. काही ना काही कामं काही लोकांनी दोघांकडून पण कामं करून घेतलीत. पण मागच्या वेळी सुद्धा लोक निलेश लंके आमदारकीला उभे असताना लोक म्हणत होते की पारनेरचा इथला लोकल कॅन्डिडेट असावा. निलेश लंके हांग्याचे आहेत, पारनेरच्या बाहेरचे आहेत. पण मुळात निलेश लंके हे ग्राउंड वर्क चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांचा खालच्या ग्राउंडवरचा अभ्यास खूप चांगला आहे आणि लोकांचे प्रश्नांची जिवंत प्रश्नांची जाण असणारा नेता आहे. त्याच्यामुळे लोकांचं त्यांच्यावरती प्रेम आहे. ते एक प्रश्न वारंवार उभा राहतो की जर निलेश लंकेंना कधी फोन केला तर ते अवेलेबल असतात. विखेंना करून पहा
ते कधीच अवेलेबल नसतात, हा आरोप होतो, याच्यात खरं आहे का खोटं आहे? मॅडम, मी वैयक्तिक माझ्या एका कामासाठी विखेंच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न केला होता. हां हां हां. विखेंपर्यंत जायला तुम्हाला 2 ते 3 माणसांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. बरं. मंत्री साहेबांसमोर जायला तुम्ही डिरेक्टली अपॉइंटमेंट त्यांच्या PA घेऊन तुम्ही जाऊ शकता. खासदार साहेबांपर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड आहे. ते 1-2 कावड तोडून मग आतमध्ये साहेबांसमोर जाणं असतं, तर ते तसं लंकेचं नसतं. लंकेंना तुम्ही कधीही फोन करा, ते कधीही तुम्हाला रिप्लाय देतात. बरं. पण लोकांची मतं हीच आहेत की कमीत कमी आम्ही फोन केला तर माणूस उचलतो, तरी बाकी जे निवडणुकांच्या वेळी गप्पा मारतात ते पुन्हा 5 वर्षांसाठी गायब होतात, अशी ही चर्चा जी आहे ती ऐकली. आपण आणखीही लोकांसोबत जे आहेत ती चर्चा करणार आहोत. तुमच्या समोर 2 उमेदवार, एक निलेश लंके, दुसरे सुजय विखे, चॉईस काय? माझी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे का यांनी दोघांनी शिक्षणासाठी पारनेर तालुक्यातल्या किंवा वैद्यकीय सेवेसाठी कुणीच प्रयत्न केलेले नाही. आपल्याला सर्वात गरज कायची, काही चांगलं वैद्यकीय हॉस्पिटल पाहिजे प्रत्येक गावामध्ये. बरोबर. कडो ॲक्सिडेंट झाला, काही झालं तर आम्हाला नगरला जावं लागतं, पण पेशंटला अनेक अडचणी येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेचा प्रश्न आहे. शाळेमध्ये इंग्लिश मिडियमला सामान्य लोकांना ॲडमिशनला फी भरायलाच म्हणजे पैशाची प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे यांनी शाळेसाठी इंग्लिश मिडियमसाठी प्रयत्न केले पाहिजे. गरीबातल्या गरीब मुलाला इंग्लिश मिडियमसाठी शिकण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी यांनी खासदार म्हणून यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते. जे आत्ताचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांनी 2019ला हीच आश्वासनं दिली होती की जर तुम्हाला शिक्षणात अडचण आली तर तुम्ही कुणाकडे येणार, विखेंकडे की समोरच्या उमेदवाराकडे? यांनी काम करायला पाहिजे, यांच्याकडे जायची काय गरज आहे? बरं. यांनी 5 वर्ष काम केल्यानंतर आम्ही त्यांना ठरवणार मतदान द्यायचं काय. यांनी आजही त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं पाहिजे का आम्ही काय कामं करू, नंतर आम्हाला मतदान. 5 वर्ष जी सुजय विखे त्यांची खासदारकीची टर्म पूर्ण होते, मग त्यांनी जी आश्वासनं दिली ती पूर्ण केली का? त्यांना आम्ही त्यासाठीच 2-3 वेळा मी त्यांच्या कार्यकर्त्यांसंग बोललो का गावच्या प्रत्येक गावामध्ये ना शिक्षणासाठी किंवा आरोग्याच्या प्रश्नासाठी स्वतः प्रयत्न करा. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही मेसेज दिला का नाही मला माहीत नाही, पण जर मला मिळाले तर मी त्यांना ह्या गोष्टी सांगणार. सुजय विखेंची तुमची भेटगाठ कधी झालीच नाही झाली. निलेश लंकेंची नाही झाली, दोघांची पण नाही झाली. चला, हे जे चित्र आहे हे पारनेर मधलं चित्र आहे. इथे ना खासदार ना आमदार दोन्ही अवेलेबल नाही आहेत असंही काहींचं मत आहे. तर बघूयात आणखी लोकांची वेगवेगळी मतं काय येत आहेत. सध्याची जी परिस्थिती आहे राजकारणाची, ओव्हरऑल काय वाटतं? म्हणजे केंद्राची का राज्याची? केंद्राची. आता लोकसभा लागल्यात. केंद्राची अवघड परिस्थिती, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, रोजगार नाही. आता ह्या मुली समजा मुलींच्या शिक्षणासाठी बस फ्री केलेले आहेत, जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी शासनाने शिक्षण मोफत केलं पाहिजे, बस पण त्यांना मोफत दिली पाहिजे. पण आता महिलांना 50% केलंय ना. महिलांना नुसते बसमध्ये जाऊन काय, घरी गॅसची किंमत झाली ना 1100 रुपये. काय मला सांगा, एक माणूस सकाळी आला होता संगमनेरचा, फिरायला आला तिथून, फुकट आहे बस म्हणून. बरोबर, बस फुकट आहे म्हणून आली तर माणसं. त्या बसचा उपयोग तर व्हायला पाहिजे ना. जो माणूस समजा पळसपूर पोखरेवून देतोय तो काहीतरी कामासाठी आलेला आहे, किंवा महिला ती मुलगी तिथून शिक्षणासाठी येत असेल कॉलेजला, तिला मोफत शिक्षण मिळावं, तिला बस मोफत मिळावी, मुलांना 10वीपर्यंत शिक्षण मोफत व्हावं. बरं, सध्या असं आहे म्हणजे 2 टर्म मोदींना निवडून दिले लोकांनी. 2 टर्म आतापर्यंत मोदींना निवडून दिलाय, म्हणजे मोदींचा चेहरा समोर केला जातो. पण जिल्हा लेवलवरती नेमकं खासदाराचं काम कसं आहे, आमदाराचं काम कसं आहे, तालुक्या लेवलवरती त्या मतदारसंघांपुरती यावरती चर्चा होत नाही. तुम्हाला याबाबत तुमचं काय मत आहे? चर्चा होते म्हणजे काय होतंय, केंद्रातही टक्केवारीवरच चाललंय ना राज्यातही टक्केवारीवरच चाललंय. विकास म्हणून कसा होतोय सांगा ना तुम्ही मला. विकासाचे काय विकास झाला तालुक्यामध्ये सांगा बरं तुम्ही. पारनेर शहरामध्ये नगरपंचायत अस्तित्वात आल्याच्या नंतर अजून पाणी नाही पारनेर शहराला. तालुक्यामध्ये काही गावांना दुष्काळ आहे, जनावरांना चारा नाही, बाजाराला हमी भाव नाही मालाला. मग शेतकरी कसा सुधारणार आहे? जर शेतकरी सुधारला याच्या बाबतीत राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. आता निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन ते खासदारकीला उभे आहेत. काय वाटतं तुम्हाला, त्यांचा निर्णय योग्य आहे का चुकीचा आहे? आता याच्यावर म्हणजे राजकीय बोलू का मी वैयक्तिक माझी भूमिका मांडू? वैयक्तिक भूमिका मांडू. वैयक्तिक त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी दिला असं राजकारण राजीनामा. लोकसभा लढायची
का विधानसभा लढायची. समजा आता मी बाजार समितीला किंवा मी एखाद्या ठिकाणी निवडून गेलेलो आहे, तर तिथं मी माझं काम प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. मी जर राजीनामा देत नसेल लोकांनी मला मतं नाही द्यायला पाहिजे. बरोबर. मी निवडून आलो म्हणजे त्याच्यासाठी शासनाची यंत्रणा राबली, खर्च झालाय, उद्या पोटनिवडणूक लागणार आहे, परत खर्च आहे शासनाचा, यंत्रणा राहणार आहे, या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत ना. निलेश लंकेंची आमदारकीची पहिली टर्म होती. 5 वर्षात विकास कामं काही झालीत का? मला नाही वाटत काय झालं तसं विकास काम. नाही वाटत. कोविड काळात केलेलं त्यांचं काम. आम्ही पण कोविड काळात कामं केली, सगळ्यांनी केले, पण आम्ही मार्केटिंग नाही केलं. बरं. कामं प्रत्येक माणसाने केले. म्हणजे माझा एक मित्र आहे का, तो 92 वर्षाचा गारगुंडीचा एक शिक्षक, त्यांनी पण 5 लाख रुपये दिलेले कोविडसाठी. आम्ही किराणे वाटले, त्यांनी किराणे वाटले, लोकांनी खूप कामं केली. म्हणजे आता पण वाटतं एखादा माणूस गरीब आहे तर त्याला मदत केली पाहिजे, ही भूमिका प्रत्येक माणसाची. कोविडने एक शिकवलं का माणसाला माणूस म्हणून जगायची, मानवतेचा धर्म काय असतो हे कोविडने शिकवलं. सुजय विखे पाटलांच्या कामाबाबत काय मत आहे? केंद्रात मोदींवर नाराजच आहेत लोक. विखे पाटलांचा तुमचा कधी संपर्क आला का? राजकीय अशी कधीतरी भेट का? कधी काही पर्सनली काम त्यांच्याकडे? नाही कधीच. मी राजकीय पुढाऱ्यांकडे कुठलेच काम नाही घेऊन. बरं. मतदान तर करतात ना? मतदान केलंच पाहिजे ना. मतदान हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तशी तरतूद केलेली आहे का आपण आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, ते मतदान आपण केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ऑप्शन आलेले आहे, तुम्हाला जर दोन्ही चॉईस नसतील तर तुम्ही नोटाला पण मतदान करू शकता. बरोबर. ठीक आहे. तुमचं काय मत आहे? कुठले आहेत तुम्ही? पारनेरचे. मतदान तर असेल. अच्छा. मग आता मनसे भाजपा सोबत जायचं म्हणते. पण जायला तयार आहेत तुम्ही कार्यकर्ते? राजसाहेबांचा जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय ना. राजसाहेब ठाकरे 2019 ला मोदींच्या विरोधात होते, 2024 ला मोदींच्या सोबत आहेत. राजसाहेबांनी पहिला मोदींच्या विरोधात राहून पाहिलं, काय लोकांनी दिलं त्यांना, एक आमदार दिला. हा. काँग्रेसच्या विरोधात बोलले त्यावेळेला पण एक आमदार दिला. आता मग नेमकं आता सगळे राजकीय नेते एकमेकाच्या स्वार्थासाठी जातात, त्यांना लोक काय बोलत ते. मग राजसाहेब ठाकरेंनी असं त्याच्यासोबत युती केल्याने काय फरक पडतो मॅडम? ज्यावेळेस मनसे हा सेपरेट पक्ष झाला होता त्यावेळी पहिल्यांदाच मनसेला 13 आमदार लोकांनी निवडून दिले होते आणि त्यानंतर हे आकडे कमी झाले. मग राज ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्न निर्माण होतोय ना यामुळे? राज ठाकरेंचा नाही, राजसाहेब स्वतः खात नाही काही आणि राजसाहेब बाकीच्या लोकांना सुद्धा काम देत नाही. बरं. त्याच्यामुळे आमदार काय साहेबांकडे टिकत नाही. बरं. मग तुम्ही अशी 2018ला वेगळी भूमिका, 2024ला वेगळी, 2000 याला तुम्ही समर्थन करता का? आता मग सगळे नेते करतात म्हणल्यावर आमच्या साहेबांनी केल्या म्हणून काय फरक पडतो? साहेब असं स्वार्थाचं राजकारण तर करत नाही, बोलत आहेत ते महाराष्ट्रातील लोकांसाठीच बोलतात. त्याच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या हिताचीच कामं करतात. तसं अशी काय वेगळी भूमिका घेतात का महाराष्ट्रातले लोक नाराज होतील? म्हणजे त्यांच्या भूमिकेला समर्थन आहे. समर्थन आहे. मग आता लोकसभेला इथलचं चित्र काय तुमच्या? आमचे उमेदवार साहेब इथं नाही ना, 2च सीटा आमचे. मग आता मतदानच करायचं नाही का? मतदान करणार ना. मग कोण? विखे की लंके? साहेबांचा जो आदेश असेल तो. अजून काय साहेबांचा आदेश नाही आम्हाला. बरं. अजून भाजप सोबत जाहीर युती कुठं झालेली अजून डिक्लेअर? अजून भाजप सोबत जुळलं नाही म्हणून आदेश आला नाही ना? आदेश आला नाही. जुळतं का नाही जुळतं ते मी कसं सांगत ना मॅडम. बरं. ज्या वेळेला येईन आदेश बरोबर त्यावेळेला आम्ही कामाला लागू. मग साहेबांचा जो आदेश असेल तो अंतिम असेल ना आमच्यासाठी. सध्याच्या राजकारणात असं झालंय की जिकडे घुगऱ्या तिकडे उदो कोण कोणासोबत आहे कोणालाच माहिती नाहीये. काल निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. आज मतदार विचारतायत की तुमच्या खासदारकीसाठी आम्ही तुम्हाला 5 वर्ष निवडून दिलं होतं का? तुम्हाला खासदार व्हायचं होतं तर आधीच सांगायचे, आमदारकी कशाला लढवली? सुजय विखे पाटलांना प्रश्न केले आहेत की 2019ला प्रचाराच्या तुम्ही गप्पा मारल्या मोठमोठ्या आणि त्यानंतर तुम्ही पारनेरसाठी काय केलं, नगरसाठी काय केलं? 4 उड्डाणपुलं उभे केली म्हणजे विकास होत नाही कारण विखेंच्या स्टेटसला ते शोभत नाही, असे अनेक प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटलांचा मुद्दा किती या ठिकाणी इम्पॅक्टफुल राहणार हे पाहणंही गरजेचं आहे. अशी सगळी एकंदरीत खिचडी जी आहे ती राजकारणाची या पारनेरमध्ये सुद्धा शिजते. बाबा सध्या राजकारणावर काय मत आहे तुमचं? काय नाही आता काय बोलायचं राजकारणाला? काहीच बोलायचंच नाही का डायरेक्ट? काय बोलावं? बरं तू सांग आम्हाला मग आम्ही बोलू. केंद्रामध्ये सध्या मोदी सरकार आहे. 2 वर्ष म्हणजे 2 टर्म झाल्यात त्यांच्या. 5 आणि 5 10 वर्ष. परत मोदी सरकार पाहिजे का आता बदल पाहिजे? आता मलाच काय कळत आहे आता. शेतकरी आहेत ना तुम्ही? शेतकरी आहे की मी मग शेतकरी आहे. मग काही शेतातले प्रश्न सुटलेत का? 2-3 एकर शेती आणि त्यात कष्ट करून थकलो आम्ही.
बरं. मग आता काय करावं? मुलं काय करतात तुमची? काय मुलं, एक मुलगा वारला, एक मुलगा आहे. आपले रोजगार आम्ही करते. बरं. मग आता दुसरं काय करायचं? काय नाही, तू तोंडाला लावणं मला समजा माहिती आहे. लाव काय काय काय? अहो समजा मला माहीत झाले मोदी ते तुम्ही कंपनीची माणसं आहे. असा खूप मोठा गैरसमज आहे की आम्ही कोणाचेच माणसं नसतो. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत असतो. इथे निलेश लंके येत आणि इथे सुजय विखे पाटील आहेत. कोणता उमेदवार चांगला आहे? आता आम्हाला विखे पाटील जाणार आहे. आम्हाला विखे पाटील चांगले आहेत आणि तुम्ही आम्हालाच म्हणतात भाजपच्या कंपनीवाले माणसं आहेत. विखे पाटील काय म्हणणं आहे बाबा तुमचं? बर, काय एकंदरीत परिस्थिती काय वाटते? सगळ्या राजकारणाची काय वाटते? बघतात का राजकारण? बघतात. बरे, पारनेरची काय परिस्थिती आहे? चांगली चांगली आहे. मग निलेश लंके उमेदवार कसे आहेत? चांगली. पारनेरची परिस्थिती चांगली आहे. मग तुमचे निलेश लंके आता खासदारकीला उभे आहेत, काय वाटतं निवडून येतील का? येतील. बरं, तुमचं काय मत आहे? सध्याच्या ओव्हरऑल राजकारणावर काय मत आहे? विखेचं जुनं राजकारण आहे. निलेश लंके नवीन येते, त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. कालच निलेश लंकेंनी असा नारा दिलाय की म्हणजे एका प्रकारे हुकुमशाही विरुद्ध आता जनशक्ती जी आहे ती उभी आहे. तुम्हाला काय वाटतं, विखे उमेदवार म्हणून चांगले आहेत की लंके दम धरू शकतील का विखेन पुढे? अवघडच काय? अवघडच आहे ना. तर आज आपण होतो पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील पारनेर या तालुक्यात. हा निलेश लंके यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणच्या लोकांची प्रचंड वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत. मत परिवर्तन झालेलं आहे. काही लोक विखेंकडून, काही लोक लंकेंकडून, काही लोक मनोज जरांगे पाटलांकडून आहेत आणि ही सगळी परिस्थिती आपण निलेश लंकेंच्या बालेकिल्ल्यामध्ये अनुभवलेली आहे. एकंदरीत लढत ही खरंच काटेकी होणार असंच दिसून येत आहे. पण पारनेरकर, आम्ही बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलोय. तुमच्यापैकी काहींपर्यंत पोहोचलो नसेल तर कमेंटमध्ये सांगा, निलेश लंके की सुजय विखे परिवर्तन हवं की नाही. बाकी जय महाराष्ट्र पब्लिक.